सिंधुदुर्गमधल्या कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। रत्नागिरीच्या खेडमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पाऊस। आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पडलेल्या पावसामुळे जगबुडी नदी इशारा पातळीच्या वर। खेड शहराला पुन्हा पुराची भीती। रायगडमधल्या करंजा येथे समुद्रात बुडून खलाशाचा मृत्यू। मासेमारीसाठी पूर्वतयारी करत असताना बोटीवरून पडून मृत्यू झाल्याची माहिती। गुहागरमधील वेळणेश्वर येथे राहणाऱ्या तरुण खलाशाचा मृत्यू। चिपळूणमध्ये शिवसेनेचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांचा निर्धार मिळावा। पक्षाच्या हितासाठी आणि कार्यकर्ता टिकवण्यासाठी निवडणूक लढणार, चव्हाण यांचं वक्तव्य। वर्धा विधानसभा लढण्यास काँग्रेसकडून शेखर शिंदे इच्छुक। काँग्रेस जिल्हाध्यक्षांकडे दिला अर्ज। यावेळी कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 4 मतदारसंघात दुबार नावं असल्याची तक्रार। जिल्हाधिकाऱ्यांकडून नावं तपासण्याची मोहीम सुरू। छत्रपती संभाजीनगरमध्ये दुबार मतदारांनी स्वतःहून आपली नावं कमी करावीत। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचं आवाहन। ठराविक कालावधीमध्ये नावं कमी न केल्यास गुन्ह्याची नोंद, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा। निलेश लंके यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका सुजय विखे पाटील यांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये केली दाखल। लंके यांचं म्हणणं मांडण्यासाठी खंडपीठाची नोटीस। पुढची सुनावणी 2 सप्टेंबरला। वाशिम जिल्ह्यामधल्या प्रत्येक गावामध्ये मोफत दळण देण्याची योजना राबवणार। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांचे ग्रामसेवकांना निर्देश। छत्रपती संभाजीनगर येथील वक्फ बोर्डाच्या मालकीच्या मैदानावरती आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फुटबॉल स्टेडियमला मंजुरी। पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती। जळगावचे राष्ट्रवादी पक्षाचे नेते गुलाबराव देवकर यांनी सट्टा पेढीला दिली भेट। धरणगावमध्ये कशा पद्धतीने खुलेआम सट्टा पेढ्या चालवल्या जात आहेत हे दाखवण्यासाठी देवकरांनी दिली भेट। भंडाऱ्यामध्ये पोहोचली जातीनिहाय जनगणना करण्याच्या मागणीला घेऊन निघालेली मंडळ यात्रा। शहराच्या विविध मुख्य मार्गाने जय ओबीसीचा नारा देत निघाली बाईक रॅली। भाजपचे नेते शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी घेतली राज ठाकरेंची भेट। राज ठाकरेंच्या भेटीनंतर राजकीय चर्चेला उधाण। चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं गावठी बंदुकीसह एक जिवंत कारतूस केली जप्त। चंद्रपूरमध्ये काही दिवसांपासून गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानं पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांच्या विरोधात विशेष मोहीम सुरू केली। नांदेडच्या कंधार तालुक्यातील आश्रमशाळेमध्ये काही विद्यार्थ्यांना विषबाधा। दुपारच्या जेवणातून विषबाधा झाल्याचा अंदाज। 12 विद्यार्थ्यांवरती उपचार सुरू। यवतमाळमध्ये रात्रीच्या वेळी टो चालक अविनाश मानेकर यांना मारहाण करत त्यांच्याजवळचे 1.5 लाख हिसकावणाऱ्या तिघांना पोलिसांनी पाठलाग करत सिनेस्टाईल केली अटक। बीड शहरातल्या बुंदेलपुरा भागामध्ये जुन्या भांडणातून 2 गटांमध्ये हाणामारीमध्ये 3 जण जखमी। वर्ध्यामध्ये एन्जिमसिन नावाचं बनावट 1,80,000चं टॅबलेट जप्त। वर्धा अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।